अहिल्यानगर महानगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी आयोजित सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न झालाय। अहिल्यानगर महानगरपालिकेच्या वतीनं पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला सांस्कृतिक महोत्सव माऊली सभागृह येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणातून आपल्या कलागुणांची रंगतदार झलक सादर करत उपस्थितांची मने जिंकली। या सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन महापौर ज्योती गाडे यांनी केलं। तर यावेळी आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर ॲडव्होकेट धनंजय जाधव, अतिरिक्त आयुक्त गजेंद्र मुक्तेकर, सभापती दीपाली बारसकर, नगरसेवक करण कराळे, मोहित पंजाबी, पुष्कर कुलकर्णी, रोहन सानप, सुशांत जाधव, उपायुक्त मेहर लहारे, शहनवाज तडवी, आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, शंकर मिसाळ, क्रीडा अधिकारी फिलिप्स यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलं की महानगरपालिका ही कर्मचाऱ्यांचे हित जपणारी संस्था असून प्रशासनाने 7वा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावलाय। नगरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावं असं आवाहन त्यांनी केलं। तसेच धकाधकीच्या जीवनात आनंदी राहण्यासाठी आणि कलागुणांना वाव देण्यासाठी अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलं। तर पुढील वर्षी हा सांस्कृतिक महोत्सव महानगरपालिकेच्या सभागृहातच आयोजित करण्यात येईल असं सांगताना त्यांनी सभागृहाच्या इंटिरियर कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही केली आहे। तर महापौर ज्योती गाडे यावेळी बोलताना म्हणाल्या की कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावं या हेतूनं मनपाच्या माध्यमातून या सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। कर्मचाऱ्यांनी हिंदी आणि मराठी गीतांच्या माध्यमातून आपल्या संस्कृती आणि परंपरेचं जतन करण्याचं काम केलंय असं त्या म्हणाल्या। तर उपमहापौर धनंजय जाधव यांनी सांगितलं की पदाधिकारी नगरकरांना जे आश्वासन देतात ते पूर्ण करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात। ते शहराचा मुख्य कणा आहे। पुढील काळात दिवाळीनिमित्त महापौर उपमहापौर महोत्सवाचंही आयोजन करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। तर सभापती दीपाली बारसकर म्हणाल्या की अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळते। महापालिकेनं सुरू केलेला हा सांस्कृतिक महोत्सव कौतुकास्पद असून त्यामुळे कर्मचारी वर्गात उत्साह निर्माण होतो। कार्यक्रमादरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मनाच्या धुंदीत येना ग सखे, रामजी की निकली सवारी, अधीर मन झाले, दिल ने दिल को पुकारा, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कहो ना प्यार है, यारा तेरी यारी को यांसारख्या हिंदी मराठी गाण्यांवर बहारदार सादरीकरण करत माऊली सभागृह दणाणून सोडलं। तर प्रेक्षकांनी देखील या सादरीकरणांचा मनमुराद आनंद लुटला। विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे आयुक्त यशवंत डांगे यांचे मनाच्या धुंदीत येना ग सखे या गाण्याचे सादरीकरण। त्यांच्या सुरेल आवाजाने सभागृह मंत्रमुग्ध झाले आणि प्रेक्षकांनी देखील टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली। एकूणच या सांस्कृतिक महोत्सवामुळे मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून कार्यक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। अहिल्यानगर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय महापौरताई ज्योतिताई गाडे, आपले उपमहापौर सन्माननीय ॲडव्होकेट धनंजयजी जाधव, महिला बाल कल्याण समितीचे सभापती सन्माननीय दीपाली बारसकर मॅडम, या ठिकाणी उपस्थित प्रदीप पंजाबी, पुष्कर कुलकर्णी आणि रोहन सानप, त्याचबरोबर महापालिकेचे सर्व कर्मचारी, अधिकारी बंधू भगिनी, दरवर्षीप्रमाणे आपण हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करतो। त्याचबरोबर आपण स्पोर्ट्स वीक देखील आपण आयोजित करतो। अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची संख्या जवळजवळ कार्यरत कर्मचाऱ्यांचे 1600 असून पेन्शनर आपल्याकडे 2200 इतके पेन्शनर आहेत। मागील काही वर्षामध्ये आपण कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अनेक चांगले निर्णय घेतले
आणि याचं सर्व श्रेय या पदाधिकारी मंडळींना जातं. आपण सर्वांना आपली बऱ्याच वर्षापासून प्रलंबित मागणी होती की 7वा वेतन आयोग आपल्याला लागू करावा आणि आपण तो 7वा वेतन आयोग लागू केला. त्याचबरोबर आपल्याकडे जरी निधीची कमतरता असेल तरी देखील आपण वेगवेगळ्या निधीमधून आपला पगार कसा वेळेत होईल यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतो. महापालिका अधिकारी असतील, पदाधिकारी असतील तर आपल्याला मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. परंतु आपण देखील कार्यसंस्कृती आपण जोपासली पाहिजे. आपल्याला दिलेलं काम आपण अतिशय व्यवस्थितपणे केलं पाहिजे आणि या काम करत असताना जे आपल्याला ताणतणाव येतो आणि हा ताणतणाव कमी करण्यासाठी यासारख्या कार्यक्रमाचं आपण आयोजन करतो. या कार्यक्रमाचा आपण चांगल्या पद्धतीनं आस्वाद घ्या, एन्जॉय करा आणि येथून पुढे देखील या महापालिकेमध्ये चांगल्या पद्धतीची कार्यसंस्कृती कशी जपता येईल यासाठी प्रत्येकाने मनाशी निश्चय बाळगा. मागील वर्षी देखील मी असं म्हटलं होतं की या सभागृहाची पुढचा कार्यक्रम आपल्या महापालिकेच्या सभागृहात घेऊ, परंतु ते काही शक्य झालं नाही. त्याला 8-10 कोटी रुपयाची अजून आपल्याला गरज आहे त्याच्या इंटरव्ह्यूवरसाठी. पण मी आपल्याला निश्चितपणे खात्री देतो, माननीय आमदार संग्रामभाई जगताप असतील किंवा पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील किंवा माजी खासदार सुजयदादा विखे पाटील साहेब असतील, यांच्या मदतीने आपण येणारा पुढचा कार्यक्रम आपल्या महापालिकेच्या प्रोफेसर कॉलनीतल्या सभागृहामध्ये निश्चितपणे घेऊया. कारण आपले संस्था ही शहराची पालकत्व घेणारी संस्था आहे. आपले जुने सभागृह होते त्यांचीही वाईट अवस्था होती, ते आपण दुरुस्त केलेली आहे. परंतु येणारा पुढचा कार्यक्रम आपण आपल्या सभागृहामध्ये निश्चितपणे घेऊया. आपण सर्वांना शुभेच्छा देतो. सांस्कृतिक कार्यक्रम महोत्सव त्या पालिकेतर्फे जो आयोजित केला त्यासाठी उपस्थित आयुक्त साहेब यशवंत डांगे साहेब, तसेच उपमहापौर धनंजय भैया जाधव, तसेच महिला बाल कल्याण समिती सभापती दीपालीताई बारसकर, तसेच रोहितजी सानप, नगरसेवक पंजाबी साहेब, तसेच मुदकेकर साहेब, तडवी साहेब आणि सगळंच पालिकेचे कर्मचारी आणि पदाधिकारी. आज या ठिकाणी आयुक्त साहेब आणि उपमहापौर साहेबांनी सगळेच विषय बोलून टाकले तिथं. त्याच्यामुळं आणि यांनी सांगितले भाषण काही करायचे नव्हते, पण आयुक्त साहेब बोलल्यामुळं भाषण करायचे चालू झाले. पण मी काही बोलत नाही आणि तुम्हाला सगळ्यांनाच शुभेच्छा देते कार्यक्रमाच्या आणि थांबते. धन्यवाद. महानगरपालिकेच्या कर्मचारी, अधिकारी सर्वांच्या जो क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव होता, या महोत्सवाला उपस्थित असणारे आपल्या शहराच्या महापौर ज्योतिताई गाडे, उपस्थित आपले आयुक्त यशवंतजी डांगे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे पदाधिकारी आमच्या महिला बाल कल्याणच्या बारसकरताई, रोहनजी सानप, नगरसेवक मोहितजी पंजाबी, त्याचप्रमाणे पुष्करजी कुलकर्णी, मुटकेकर साहेब, लहारे साहेब, तडवी साहेब, जे सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला, ते फिलिप सरांची सगळी टीम. आणि खरं म्हणजे मला पहिल्यांदा अशा कार्यक्रमाला यायची संधी मिळाली आणि खरोखर आनंद वाटतोय की जे शब्द आम्ही लोकांना देतो आणि ते शब्द पूर्ण करताना ज्यांची मदत आम्हाला होती ते म्हणजे तुम्ही आहात, कर्मचारी आणि पदाधिकारी. कारण आम्ही आपला आयुक्त साहेब चालता बोलता आम्ही शब्द देऊन टाकतो, हे काम होऊन जाईल, परंतु आम्हाला माहीत असतं की आमच्या मागं तुम्ही सगळे आणि तुमच्यामुळंच आम्ही तो शब्द देतो. त्यामुळे कर्मचारी, अधिकारी हा आपल्या नगर शहराचा म्हणजे पालिकेचा नव्हे तर नगर शहराचा कणा आहे. त्यामुळे मी कायम कर्मचारी पालिकेच्या आणि अधिकाऱ्यांचं कायम रिस्पेक्ट करतो. आयुक्त साहेबांनी आता आम्हाला जे बोलायचं होतं राजकीय भाषण साहेबांनीच करून टाकले. पुढच्या वेळेस मी तेच सांगणार होतो, पुढच्या वेळेस आपण करू, परंतु आपण नशिबान आहात की दोन्ही ज्यांची नावं साहेबांनी घेतली त्या तिन्ही मंडळींकडनं फॉलोअप करून करायची जबाबदारी आमची पदाधिकाऱ्यांची असेल. आणि आयुक्त साहेब जे सांगतील त्या पद्धतीचा भरीव निधी आम्ही त्यांना अवेलेबल करून देऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
महापौर उपमहापौर झाल्यानंतर मी लगेच एक संकल्पना मांडली होती, परंतु आज मी परत एकदा मांडतो की दिवाळीच्या सुट्टीमध्ये साधारणतः आपण सगळेजण असाच प्रकारे एक आयोजित करा, त्याला आपण महापौर उपमहापौर महोत्सव म्हणू आणि त्यासाठी लागणारा सगळं कार्यक्रम आम्ही महापालिकेवर साहेब बोजा देणार नाही, आर्थिक बोजा कुठला, ते आमचं जे माझं बंधन लॉन आहे तिथं त्या ठिकाणी करू आणि उरला सोरलेला खर्च जो काही थोडाफार असेल ते काही बारसकर साहेब मॅडमच्या वॉर्डात आहे आम्ही बंधन लॉन, त्यामुळे उरलेली जबाबदारी त्यांच्यावर त्या पण घेतील लगेच. निश्चितच एक चांगला कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे अशाच प्रकारचे, कारण इतका ताणतणाव असतो आम्ही समजू शकतो, आम्हाला आलेले फोन आम्ही तुमच्यावर ढकलतो, तुम्हाला फोन करतो झालं पाहिजे, परंतु ते करत असताना किती अडचणी असतात काय असतात हे सगळं आम्हाला माहीत असतं आणि अशा ताणतणावात काम करत असताना अशा प्रकारचे कार्यक्रम खरोखर झाले पाहिजे. त्याला आम्ही इथून पुढं कर्मचारी अधिकारी आणि पदाधिकारी पण त्याच्यात ॲड करा म्हणजे आणखी चांगला कार्यक्रम होईल एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आम्हाला इथे बोलवलं, मान सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.